पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा येणारा जो 16वा हप्ता आहे, हा हप्ता शेतकऱ्यांना कधी पडणार आहे किंवा शेतकऱ्याच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे याची तारीख कळलेली आहे। आपण देखील मागच्या व्हिडिओमध्ये या तारखेबद्दल सविस्तर अशी माहिती आपण व्हिडिओद्वारे सांगण्यात आलेली होती। पुन्हा एकदा सांगतो की हा जो पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा येणारा 16वा हप्ता आहे, हा येत्या 28 फेब्रुवारी 2024 दिवशी शेतकऱ्याच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते क्रेडिट केला जाणार आहे, असे या पी.एम. किसान योजनेच्या वेबसाईटवरती दाखवण्यात आलेले आहे। हे झालं पी.एम. किसान योजनेचं। परंतु या व्हिडिओमध्ये आज आपण शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत। ती आनंदाची बातमी म्हणजेच शेतकऱ्याला याच 28 तारखेला पी.एम. किसान योजनेचे 2000 मिळून व अजूक काही मिळून असे एकूण 6000 या 28 तारखेला शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे, अशी ही बातमी आहे। तर हे 6000 नेमकं कशाकशाचे मिळणार आहे व कशा प्रकारे मिळणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वच जाणता की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा येणारा 16वा हप्ता जो आहे, हा येत्या 28 तारखेला शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे, अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे। याच पी.एम. किसानच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली जी योजना आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील जो पहिला हप्ता आहे, हा मागे पडलेला आहे। आता शेतकरी या दुसऱ्या हप्त्याची वाट देखील बघत आहेत। बऱ्याच दिवसापासून या योजनेचा दुसरा हप्ता पडण्यासाठी राहिलेला आहे, शेतकरी वाट पाहत आहेत। त्यामध्येच जे आता 28 तारखेला पी.एम. किसान योजनेचा जो 16वा हप्ता पडणार आहे, या पी.एम. किसान योजनेच्या 16व्या हप्त्यासोबतच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। या दुसऱ्या हप्त्यासाठी देखील निधी वितरित करण्यात आलेला जी.आर. मागेच निघालेला होता, परंतु यामध्ये शेतकऱ्यासाठी खुशखबर अशी आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो दुसरा हप्ता आहे, हा तर शेतकऱ्यांना 28 तारखेला मिळणारच आहे, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी देखील आता निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्याच्यासाठी देखील हा जी.आर. काढण्यात आलेला आहे। तुम्ही हा जी.आर. स्क्रीनवर देखील बघू शकता। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी देखील महाराष्ट्र राज्य सरकारकडून निधी वितरित करण्यासाठी जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे। तर याच्यावरून अशी शक्यता वर्तवली जात आहे किंवा असे संकेत दिले जात आहे की येत्या 28 तारखेला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकूण 6000 रुपये त्यांच्या खात्यावरती क्रेडिट केले जाणार आहे। ते 6000 रुपये असे की पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपयाचा 16वा हप्ता, त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो येणारा दुसरा हप्ता आहे, या हप्त्याचे 2000 व त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो काही पुढील तिसरा हप्ता आहे, हा देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती येत्या 28 तारखेला दुसरा व तिसरा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो। ते जमा करण्याचे कारण असे की येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे राज्यामध्ये देशामध्ये आचारसंहिता लागणार आहे। आचारसंहिता लागल्यानंतर असे काही योजनांचे पैशाचे वाटप शासनाला करता येणार नाही। त्यामुळे ही जी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या योजनेचे येणारा दुसरा व तिसरा हप्ता हा एकत्र देण्याचे संकेत सरकारकडून देण्यात येत आहे। येत्या 28 तारखेला शेतकऱ्याच्या खात्यावरती एकूण 6000 रुपये जमा होण्याचे दाट शक्यता आहे, ज्यामध्ये पी.एम. किसान योजनेचे 2000 व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता मिळून असे 4000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता दिसून येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती, शेतकरी योजनांची माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला
सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.